आता महत्त्वाच्या राष्ट्रीय बातम्या बघूया ज्यांनी अवघ्या देशाचं लक्ष वेधलंय। पहिलं राज्य पश्चिम बंगाल तर दुसरं अर्थात तामिळनाडू। दोन्ही राज्यांमधला सत्ता संघर्षाला किमान आजपुरतं का होईना ब्रेक मिळालाय, कारण दोन्ही राज्यामध्ये सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालाय। आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगालला पोहोचले। त्यांच्या उपस्थितीमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली। ममता बॅनर्जींना भवानीपूरमध्ये पराभूत करणारे आणि भाजपचे पश्चिम बंगालमधील सर्वात आक्रमक नेते सुवेंदू अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड झाली। 9 मे रोजी नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे। पश्चिम बंगाल सरकारमध्ये आणखीन कोण कोण असतील हेही सांगणार आहेच, पण त्याआधी आजची सर्वात इंटरेस्टिंग बातमी तामिळनाडूमधनं। इथेही गेल्या 4 दिवसांपासून ज्याची प्रतीक्षा होती त्याचा निर्णय झालाय। अर्थात हा निर्णय इथल्या मुख्यमंत्रीपदाचा आहे। बहुमताचा आकडा दाखवल्याशिवाय शपथविधी नाही असं म्हणत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकरांनी स्पष्ट भूमिका घेतली। त्यामुळे तामिळनाडू तिथे जसा खेळ फसला होता त्याचं झालंय असं की तामिळनाडूमध्ये 234 जागा आहेत, त्याचा 4 मे रोजी निकाल लागला। 234 जागांपैकी 108 जागा जिंकत जोसेफ विजय यांच्या टीव्हीकेनं ऐतिहासिक विजय मिळवला। पण बहुमताचा आकडा आहे 118 आणि तोच आकडा जोपर्यंत कोणताही राजकीय पक्ष पार काढणार नाही तोपर्यंत शपथविधी नाही असं राज्यपालांचं धोरण। 3 दिवस तामिळनाडूचं राजकारण इतकं तापलं की राज्य अस्थिरतेकडे जातंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र आज 4 दिवसांच्या राजकीय सत्ता संघर्षानंतर आज जोसेफ यांनी तो आकडा गाठलाय। सध्या तरी तो अगदी काठावर आहे आणि त्याची मोठी कहाणी आपण पाहणार आहोत, पण त्याआधी आजचा दुसरा प्रश्न पाहूयात। त्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला। आजचा दुसरा प्रश्न आहे, तामिळनाडूमध्ये विजय यांच्या टीव्हीकेनं सत्ता स्थापन केली तर काठावरचं सरकार 5 वर्ष टिकेल का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत। जरूर तुमचं मत सांगा। मी आत्ताच म्हटलं काठावरचं सरकार, तर हे सरकार काठावरचं का असणार आहे ते आपण पाहूयात। त्यासाठी आपण मीडिया सेंटरला जाऊयात आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून नक्की आकडेवारीचा घोळ कसा आहे ते आपण पाहूयात। विजयच्या सत्तेचा मार्ग मोकळा झालाय। बहुमताचा आकडा 118 आहे। काँग्रेसचे 5, बीसीके 2, भाकप 2, माकप 2, मुस्लिम लीग 2 आणि एएमएमके 1 आणि टीव्हीके 107 असं मिळून सध्या 121 जागा अशी ही आकडेमोड जुळवण्यात आलेली आहे। त्यामुळे 118 आणि 3 इतकाच या जागांचा फरक आहे। 121चा आकडा आता कुठेतरी असणार आहे। विजय यांच्याकडे आज सकाळपर्यंत फक्त 112 आमदारांचाच पाठिंबा होता। त्यातच द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांच्या युतीची चर्चा सुरू झाली। बरं, द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांच्याकडेही 118चा आकडा नव्हता, पण आता ज्या छोट्या पक्षांनी विजयला समर्थन दिलंय ते राजकीय पक्ष आपल्या बाजूनं करून द्रमुक आणि अण्णा द्रमुक सत्ता स्थापन करणार अशा चर्चा सुरू झाल्या। खरं तर या अफवाच होत्या असंही म्हणावं लागेल। अशा चर्चांमधून जोसेफ विजय यांच्यावरती दबाव आणण्याचाच प्रयत्न होता। त्यावर जर अशी आघाडी झाली तर टीव्हीकेचे सगळे 107 आमदार राजीनामा देणार अशी बातमी आली। बरं, गेल्या 3 दिवसांमध्ये विजय यांनी 2 वेळा राज्यपालांची भेट घेतली आणि त्या भेटीनंतरही सत्ता स्थापनेची संधी त्यांना मिळत नव्हती। त्यामुळे टीव्हीकेचे समर्थकही नाराज होते आणि त्यामध्येही 2 फोटो जास्त चर्चेत आले। पहिला फोटो, त्यात सुपरस्टार रजनीकांत आणि स्टॅलिन दिसतायत। हा फोटो म्हणजे नवं राजकीय गणित तर नाही ना अशा चर्चांना उधाण आलं, कारण विजय यांना सत्ता स्थापनेची संधी मिळत नव्हती। त्यात रजनीकांत यांना पुढे केलं तर कदाचित टीव्हीके सोडून इतर सगळे आमदार त्यांना पाठिंबा देतील असा संदेश यातून द्यायचा असावा, पण त्याचा फार काही फायदा झाला नाही। आता दुसरा फोटो आहे अखिलेश यादवांचं ट्विट। त्यात त्यांनी ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केलाय। त्याचं कॅप्शन आपण बघूया। हम वो नहीं जो मुश्किलों में साथ छोड़ दे असं त्यांनी यात म्हटलंय। आता हा टोला नक्की कोणत्या पक्षाला असेल हे मी काही नव्याने सांगण्याची गरज नाहीये। असो, तर राजकीय ट्रेंड्स काही असले तरी 4 दिवसांमध्ये नवख्या टीव्हीकेला राजकीय डावपेच शिकावे लागलेत। हे कुठले डावपेच आहेत तेही सांगते। काय काय घडलंय तर पहिलं म्हणजे नवख्या टीव्हीकेला राजकीय डावपेच शिकायला लागलेत 4 दिवसामध्ये। काँग्रेस आणि डीएमके यांची 22 वर्षांची मैत्री तुटली आहे। तिसरं म्हणजे अण्णा द्रमुक पक्ष पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावरती पोहोचला असं दिसतंय। चौथं, अण्णा द्रमुक पक्ष भाजप प्रणित एनडीएमधून बाहेर पडण्याची शक्यता
तर काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीतनं डीएमके बाहेर पडलाय. पाचवी गोष्ट, टीव्हीकेच्या रूपानं इंडिया आघाडीला नवा मित्र मिळालाय. हे सगळं गेल्या 4 दिवसांमध्ये घडलंय. आणि आता अगदी काहीच मिनिटांपूर्वी जोसेफ विजय पुन्हा एकदा राज्यपाल राजेंद्र आर्लेकरांच्या भेटीला पोहोचलेत. त्यांच्या बहुमताचं समर्थन असलेली सगळी पत्र आता त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेचा मार्ग तुर्तास तरी मोकळा झालाय असं स्पष्ट आहे. तर 3 भेटीनंतर राज्यपालांनी जोसेफ विजय यांना सत्ता स्थापनेसाठी ग्रीन सिग्नल दिलाय. त्यानंतर तातडीनं विजय यांनी उद्या सकाळी 11 वाजता शपथविधीचा मुहूर्तही काढलाय. त्यामुळे आता फायनली तामिळनाडूमध्ये विजयचं सरकार येणार आहे. ಕಾನ್ಫಿಡೆಂಟ್ ಅವರಿಗೆ ಸರ್, ನಲ್ಲದೇ ನಡಕಂ ಸರ್, ಬೆಟ್ರಿ ನಿಶ್ಚಯಂ ಸರ್.